नमस्कार. आज आपण खूप दिवसांनी भेटत आहोत. तर आज आपण निचिताज रेसिपीमधून नाही तर निचिताज मसाले ह्या चॅनलमधून आपण नव्याने भेटणार आहोत. तर आज आपण बहुगुणी असा झटपट होणारा मोरावळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. थंडीचा सीझन आहे. बाजारात भरपूर आवळे आलेले आहेत. अत्यंत गुणकारी असा आवळा केसांपासून ते नखांपर्यंत आपल्याला खूप फायदेशीर असा असतो. व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असणारा मोरावळा वर्षभर कसा टिकून राहील हे आता आपण पाहणार आहोत. मोरावळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. पहिल्यांदा तर इथे हे आवळे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून पुसून पाव किलो आवळे आहेत. साखर घेतली आहे पाव किलो. हे आहे लवंगा 4 आणि वेलदोडे. तूप 1 चमचा घ्यायचं आहे आणि वेलची पूड आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. याच्यामध्ये जायफळ पूड, बाकीचं सुंठ पूड हेही टाकू शकतो आपण. तर हे झालं साहित्य. आता आपण आवळे किसून घेऊयात. आवळा किसून घेतलेली आहे आणि आता आपण मोरावळा बनवायला घेऊयात. तर प्रथम आपण कढई गरम केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे तूप घालून घेऊया. 1 चमचा तूप घालायचं आहे कढईमध्ये. तूप चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये किसलेला आवळा टाकून घेऊयात. चांगलं गरम झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण आवळा टाकून घेतो आणि आता हे आवळा आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे. त्याच्यातलं पाणी कोरडं होईपर्यंत आणि मऊ होण्यासाठी आपण हे तुपामध्ये परतून घेत आहोत. छानपैकी 2 ते 3 मिनिटं हे आपण असं परतून घ्यायचं आहे. एरवी मोरावळा बनवायला खूप वेळ लागतो, पण अशा पद्धतीने जर आपण बनवला तर फारच झटपट असा मोरावळा होतो. तर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि 2 ते 3 मिनिटं वाफवून घेऊयात. आता आपण यामध्ये साखर घालून घेऊया आणि छानपैकी मिक्स करायची आहे. साखर विरघळेपर्यंत आणि याचा एक तरी पाक करून घ्यायचा आहे. म्हणजे हा मोरावळा आपला 1 वर्ष छानपैकी टिकून राहतो. हे किसून आपण जे बिया निघतात तर त्याचाही आपण छानपैकी सरबत बनवू शकतो. उरलेल्या बियांचा हे उकळून ह्याच्यामध्ये साखर टाकून आपण छानपैकी सरबत बनवू शकतो. तर हे असं आता साखर विरघळून द्यायची आहे. त्याला पाणी सुटेल आणि त्याचा एक तरी पाक होईपर्यंत आपण असं परतून घ्यायचं आहे. आता बघा असं पाणी सुटत चाललेलं आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण याच्यामध्ये या 4 लवंगा टाकणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये वेलची पूडही घालून घ्या. आवडीनुसार आपण सुंठ पूड, वेलची पूड
रंग येतो. आता हे असं एकतरी पाक झालेला आहे, आपण चेक करूया. पहा, एकतरी पाक असा आपला झाला. आणि हे पाणी असलं तरी पण ते थंड झाल्यानंतर कोरडं होणार आहे, सुकून जाणार आहे. त्याच्यामुळे ते ओलसर असेल तेव्हाच गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने हे आपलं आता होत आलेलं आहे आवळ्याचा मोरंबा. त्याच्यामध्ये फूड कलर टाकून छान कलर येईल याला. आता गॅस बंद करतोय आणि हे थंड करून घेऊयात. तर जास्त प्रमाण घेऊनही आपण मोरावळा बनवू शकतो, वर्षभर खाऊ शकतो. थंड झाल्यावर आपण कोरड्या बरणीत हा भरून ठेवायचा आहे. मोरावळा कसा वाटला हे कमेंट करून